सांगलीमध्ये देखील पुराचा धोका सध्या कायम आहे। लष्कराची एक तुकडी देखील सध्या सांगलीमध्ये दाखल झालेली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी आता ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जवळपास 40 फुटांवर आलेली आहे। सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होतीये, पण ही वाढ संथ गतीने होतीये। मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा या तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सांगलीतला पुराचा धोका अद्यापही कायम आहे आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराची तुकडी देखील आता दाखल झालेली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी आता 40 फुटांवर आलेली आहे। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतं की कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये। केवळ शासनाकडनं आणि जिल्हा प्रशासनाकडनं येणारे अधिकृत माहितीवरच सर्वांनी विश्वास ठेवावा। आणि जर तुम्हाला स्थलांतरित करायची वेळ आली तर जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन जेव्हा आपल्याला सूचना करतील त्या सूचनाचा तंतोतंत पालन करण्यात यावा आणि आपण सर्व प्रशासनाला आपण सहकार्य करण्यात यावं। परंतु येणाऱ्या दिवसामध्ये काही घडू नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये NDRFला पथकाला सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आता एक कॉलमचा आपण इंडियन आर्मीच्या देखील आपण ॲडव्हान्समध्ये आता मागून घेतलेली आहे। ते आत्ताच जिल्ह्यामध्ये हजर झालेली आहे। आवश्यकताप्रमाणे त्यांची सेवा सुद्धा आपण वापर करण्यात येणार आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कुलदीप, सांगलीला पुराचा धोका कायम आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सतत वाढतीये। खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराची तुकडी देखील आता इथं दाखल झाल्याचं समजतंय। काय नेमकी कुलदीप सध्याची स्थिती? अजिंक्य, खरं तर काल कोयना धरण क्षेत्रामध्ये काल पावसाची हजेरी कमी होती। त्याशिवाय जो विसर्ग वाढवला जाणार होता तोही देखील वाढवला गेला नाही। यामुळे खरं तर एक सांगलीकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरलाय, कारण जी पाण्याची पातळी 42-43 फुटावर गेली असती तीच पाण्याची पातळी आज अगदी 40 फुटाच्या जवळ अजून पोहोचण्यामध्ये काही इंच कमी आहे। असलं तरी धोका जो अजून आहे पावसाचं या ठिकाणी प्रमाण अजून राहील पुढच्या काही दिवसामध्ये असं चित्र आहे। आणि त्यामुळे लष्कराची एक तुकडी आता जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी दाखल करून घेतलेली आहे आणि जर परिस्थिती उद्भवली कुठं तर पुढच्या काही दिवसामध्ये तर त्या ठिकाणी ती तैनात करण्यात येईल। ज्या पद्धतीने आता पाण्याची पातळी इशारा पातळीच्या अगदी जवळ सध्या नदीची पाण्याची पातळी आहे, दुसरीकडे विसर्ग सातत्यानं धरण क्षेत्रामध्ये सुरू आहे। त्यामुळं धोका अजूनही कायम आणि या पार्श्वभूमीवरतीच सर्व जिल्हा प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली दिसून येते आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी जे स्थलांतरित झालेत त्यांनी देखील परतू नये असं देखील आवाहन सध्या करण्यात येते। त्यामुळं धोका अजून पुराचा अजूनही कायम आहे। जरी सध्याची पाण्याची पातळी संथ गतीने जरी वाढत असली तरी पावसाचं प्रमाण पुढच्या काही दिवसामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आहे। ठीक आहे कुलदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।